गुंड असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनलात त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनलात, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरग, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठाल्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना, तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसलेत तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेप्याल तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बर का पोराओ, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट खुटात ठोकीत आहे ते. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे. खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपले घालते दारात येडे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू को? सांगतो तुम्हाला कशी चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया मायात जाय ना आणखी. तुमच्या डोक्यात किडे पडलेत, किडे. तुमच्या डोक्यातली दया मायात जाय ना आणखी. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरूस तर त्याला झटका दाखी जायचा, मरूस तर.